नमस्कार, मी रोहित पवार नुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं लोणावळ्यातून स्वागत करतो। मे महिना चालू झालेला आहे। सुट्टी तुम्हाला जर एक चांगला वीकेंड घालवायचा असेल किंवा आता सध्या सुट्ट्या चालू आहेत तर वीकडेजमध्ये पण प्लॅन करायचा असेल तर एक सुंदर विला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। हा विला आपण ह्याच्या अगोदर पण शूट केलेला आहे, पण आता ह्याच्यामध्ये ॲड झाला आहे हा बघा, हा टर्फ। आणि मेमध्ये इथे मागे दिसते सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी आहे। सो लोणावळ्याची हीच खासियत आहे, इथलं जे वातावरण आहे ते खूप भारी असतं। आता मी ऑलरेडी दुपारी इथे आलेलो, सो इथे एवढी छान हवा सुटलेली आहे, खूप भारी आहे। तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हा जो विला आहे तो किती रुपयाला बुक करता येईल ते पण सांगणार आहे, पॅकेज सांगणार आहे। सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आता आपण आहे ना पटकन प्रॉपर्टी बघून घेऊया। त्याच्या अगोदर तुम्हाला मी इथे कसं यायचं ते सांगतो। इथे जर तुम्हाला यायचं असेल तर नियरेस्ट स्टेशन आहे लोणावळा। लोणावळ्यावरनं तुम्ही 20 मिनटामध्ये इथे पोचू शकता। प्रायव्हेट टॅक्सी, रिक्षा जे काय असेल ते तुम्हाला मिळून जाईल। सोबतच गुगल मॅपची लोकेशन आहे ती मी व्हिडिओ खाली देईन। गाडी जी आहे ती मी इथे पार्क केलेली आहे। इथून विलाची एंट्री आहे, या बाजूला विला आहे आणि या बाजूला आहे हा टर्फ। सो याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जेव्हा एंटर करता ना तेव्हा तुम्हाला हा असा स्पेस मिळतो। जो नवीन झाला आहे टर्फ तो बघूया, बऱ्यापैकी मोठा आहे टर्फ। इथे तुम्ही म्हणजे त्यांनी फुटबॉलसाठी पण दिलेला आहे, फुटबॉल पण खेळू शकता आणि क्रिकेट पण खेळू शकता। तिथे बघा गोल पोस्ट आहे, या बाजूला एक गोल पोस्ट आहे, म्हणजे मिनी फुटबॉल कोर्ट असं आपण बोलू शकतो। हे बघा या बाजूने दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। हे बघा इतका मोठा आहे आणि मागे बघा मस्त असं पूर्ण माउंटन्स आहे आणि ग्रीनरी आहे पूर्ण। हा बघा हा आहे पूल, पूलच्या बाजूला इथे हा आहे गझिबो। सो गझिबो पण भारी आहे, तुम्ही इथे ड्रिंक्स वगैरे मस्त एन्जॉय करू शकता विथ माउंटन व्ह्यू, पूल व्ह्यू आणि हा विला। सो पूल पण बऱ्यापैकी 4-4.5 फीट डीप आहे आणि इथे हा वॉटरफॉल पण असतो। आता आपण विला बघायला जाऊया। सो विलामध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा हा इतका मोठा तुम्हाला लिव्हिंग स्पेस मिळतो। याच्यामध्ये तुम्हाला इथे सोफा सिटिंग आहे, या बाजूला स्मार्ट टी व्ही आहे, त्यासोबत स्पीकर आहे, ब्लूटूथ म्युझिक स्पीकर। त्यानंतर मग इथे तुम्हाला मिळतो पूल टेबल। सो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आलात तर तुम्ही गेम खेळू शकता। या बाजूला इथे आहे वॉशरूम, हा एक एक्स्ट्रा बॅक डोअर आहे। इथे तुम्हाला किचन मिळतं। सो किचनचं कसं असतं की विदाऊट फूड तुमचं पॅकेज असतं। जर तुम्ही विथ फूड घेत आहे तर तुम्हाला इथे आणून सर्व केलं जाईल किंवा मग ओव्हन ठेवलेलं आहे। आणि किचन जर तुम्हाला यूज करायचं असेल तर काही एक्स्ट्रा पैसे तुम्हाला पे करावे लागतील। सो हे आहे। इथे तुम्हाला फ्रीज पण मिळतो, त्यासोबत इथे पहिला बेडरूम आहे। हा बघा हा इतका हा स्पेस आहे। इथे टोटल आहे ना 4 रूम्स आहेत, तर हा मी लास्टला दाखवतो। आता आपण वर जाऊया। आता वर आलं सो इथे आहे ना टोटल 3 रूम आहेत, 1, 2 आणि 3। हा एक एक्स्ट्रा स्पेस आहे तो दाखवतो। पहिलं आपण या रूमपासून सुरुवात करूया। सो ही जी रूम आहे ही मास्टर बेडरूम आहे विथ वॉशरूम अटॅच। या बाजूला इथे AC तुम्हाला मिळतो, सोबतच इथून आहे ना तुम्हाला हा पूलचा व्ह्यू मिळतो, समोर माउंटन व्ह्यू आहे। सो पावसाळ्यातनं वगैरे तुम्ही आलात ना तर खूप भारी वाटेल। वॉशरूम जे आहे ते हे बघा, नीट आणि क्लीन वॉशरूम विथ गीझर तुम्हाला मिळतं। सो असे टोटल आहेत ना 4 बेडरूमपैकी 3 बेडरूमला वॉशरूम आहे, कोणते कोणते ते दाखवतोच। सो हा एक रूम आहे, या बाजूला पण आहे बघण्यासारखं, पण एक झलक दाखवतो तुम्हाला। हे बघा हे असं काहीतरी आहे, दाखवतो। आता आपण काय करूया, समोरची रूम जी आहे ती बघूया। सो ही जी रूम आहे ही कोझी रूम आहे। सध्या AC नाही आहे, पण तुम्ही याल तेव्हा कदाचित AC लावलेला असेल, सध्या तरी नाही आहे, मी शूट करतो तेव्हा। ह्या रूमची खासियत म्हणजे इथून जो तुम्हाला व्ह्यू दिसतो तो, सो हे कर्टन्स जेव्हा तुम्ही उघडाल तेव्हा हे बघा खूप सुंदर आहे। विचार करा ना, मस्त सकाळी तुम्ही उठताय आणि असे माउंटन व्ह्यू तुम्हाला दिसतील, भारी वाटेल। सो इथे फक्त एकच आहे की ह्या रूममध्ये वॉशरूम नाही आहे, अटॅच वॉशरूम नाही आहे, तुम्हाला दुसरंवालं वॉशरूम जे आहे ते यूज करावं लागेल। बाकी तुम्हाला इथे म्हणजे तसं बघायला गेलं तर आत्ता सध्या नॉन AC जरी असली
तरी पण जर पंखा आहेच, विंडो जर ओपन ठेवली किंवा क्रॉस व्हेंटिलेशन असल्यामुळे काही चिंता करायची गरज नाही आहे. सो ही दुसरी रूम जी आता आपण बघितली. आता तिसरी रूम, सगळ्यात मोठी मास्टर बेडरूम. सो इथे तुम्हाला हा बघा, हा इथे बेड आहे, AC, एक्स्ट्रा मॅट्रेस तुम्हाला मिळतात, स्टोरेजसाठी कपाट आहे, या बाजूला वॉशरूम आहे आणि इथून एक छोटीशी बाल्कनी बनवलेली आहे. सो या छोट्याशा बाल्कनीमधनं सुद्धा तुम्हाला माउंटन व्ह्यू दिसेल. सो हे बघा, इथून आता तुम्हाला अंदाज येईल की किती मोठी रूम आहे ती. सो हे आहे असं एक छोटासा स्पेस, म्हणजे छोटी टेरेस किंवा मोठी बाल्कनी असं बोलू शकतो. इथली खासियत म्हणजे ना, हे बघा, हे मस्त असं एवढा स्पेस तुम्हाला मिळतो. इथे तुम्ही आहे ना गेम्स खेळू शकता. म्हणजे इथे तुम्हाला इंडोर गेम्स ठेवलेले आहेत, तर ते घेऊन खेळू शकता. कॅरम आहे, त्यानंतर मग इथे चेस ठेवलेला आहे. हे बघा, एक्स्ट्रा कॅरम पण आहे इथे. सोबत इथून हे बघा, तुम्हाला दाखवतो, इथून असं व्ह्यू बघा. म्हणजे आता इतकं भारी वाटतं आहे ना, हवा सुटली आहे मस्त. तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जर काही गेम्स वगैरे घेऊन येता एक्स्ट्रा, जसं आम्ही कुठे गेलो की एक्स्ट्रा हाऊसी घेऊन येतो किंवा मग वेगवेगळे सिक्वेन्स वगैरे आमच्याकडे गेम आहे, तर तो आहे. तर ते जे गेम्स आहेत तिथे तुम्ही इथे मस्त असे बसून मित्रांसोबत खेळू शकता. आता आपण वर होतो, वरून खाली आलेलो आहे. सो आता इथे आहे ना, जी रूम बाकी होती ती दाखवतो. सो ही रूम थोडी खास आहे, कारण मला तर पर्सनली आवडते. इथे हे बघा, हा बेड, त्यानंतर इथे वॉशरूम आहे आणि इथून हा डायरेक्ट तुम्हाला ॲक्सेस आहे समोर पूलचा. सो हा बेबी पूल आहे छोटासा आणि हा मोठा समोर टर्फ, तिथे गझिबो आणि हा बाहेरचा पॅसेज. सो खूप भारी आहे. आता थोडं ऊन पडलं आहे, मगाशी मळब होतं. चला आता मी तुम्हाला ना पूर्ण विला दाखवला. थोडंसं पॅकेजबद्दल बोलूया. सो तुम्हाला इथे जर यायचं असेल तर वीकडे आणि वीकेंडचे रेट थोडे वेगळे आहेत. वीकडेमध्ये जर तुम्ही येत आहे तर 12 लोकांचे 12,000 तुम्हाला पे करावे लागतील. म्हणजे ₹1,000 पर पर्सनच्या रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर वीकेंडला तुम्ही येत आहे तर ₹20,000 आहेत 12 लोकांचे. सो ते नोट करा. वीकडेज आणि वीकेंडचे रेट वेगळे आहेत. बँक हॉलिडे आणि सॅटर्डेचा जो रेट आहे तो सेम असेल ₹20,000 12 लोकांसाठी. इथे 3 बेडरूम्स आहेत, ज्याच्यामध्ये वॉशरूम आहे आणि 1 बेडरूम आहे ज्याच्यामध्ये वॉशरूम नाही आहे. सो ते नोट करून घ्या. AC तिथे लावणार आहेत. सो तुम्ही येईपर्यंत कदाचित AC असेल. सध्या तरी तो जो बेडरूम आहे जिथे वॉशरूम नाही आहे ते नॉन AC आहे. जर तुम्हाला विथ फूड हवं असेल तर एक्स्ट्रा ₹1,200 तुम्हाला पे करावे लागतील पर पर्सन. सो तुमच्यावर आहे. इथे स्विगी, झोमॅटो आणि अदर रेस्टॉरंट्समधनं पार्सल पण येतं. सर विदाऊट फूड हवं असेल तर तुम्ही विदाऊट फूड बुक करू शकता. अधिक माहितीसाठी आहे ना, तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. महत्त्वाची सूचना, हा जो टर्फ आहे तो तुम्ही रात्री 10-11पर्यंत यूज करू शकता, त्याच्यानंतर अलाउड नाही आहे. पूलचं पण सेम आहे. त्याचे पण जेव्हा तुम्ही बुकिंग कराल ते टायमिंग्स वगैरे एकदा त्यांच्याशी डिस्कस करून घ्या. खूप दिवसांनी ॲक्च्युली व्हिडिओ केला. लाँग व्हिडिओ आता फारसे करत नाही आहेत. शॉर्ट व्हिडिओज केले जातात. तर त्याच्यामुळे काही चुकलं असेल किंवा काही राहून गेलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.